श्री स्वामी समर्थ. आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन, आपल्या गुरूंचा दिवस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वामींची सेवा कोणती करायची. जेव्हा आपण स्वामींच्या मंदिरात किंवा मठात जातो तेव्हा केवळ डोकं टेकून परत येतो म्हणजे दर्शन नाही आहे. दर्शनाची एक वेगळी पद्धत आहे. मंदिरात प्रवेश करताना मनातले सर्व विचार बाहेर सोडा, मोबाईल सायलेंट करा. स्वामींच्या मूर्तीकडे बघताना पहिल्यांदा त्यांच्या चरणाकडे बघा, त्यानंतर त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघा. तो संवाद शब्दाविना असतो. शक्य असेल तर एक फूल, तुळशीचं पान किंवा एखादं फळ घेऊन जा. स्वामींना वस्तू नको असते, तुमच्या मनातील भाव हवा असतो. मंदिरात जास्त गर्दी करू नका, शांतता पाळा, चिडचिड करू नका. मंदिरात प्रदक्षिणा घालताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. घाईघाईत प्रदक्षिणा घालू नका. कोणाबद्दल मनात वाईट विचार आणू नका. अनेकदा आपण देवासमोर आपल्या मागण्यांची यादी वाचतो, पण आजच्या दिवशी फक्त ही एकच प्रार्थना करून बघा, तुमच्या आयुष्यात किती बदल होतात ते. हे स्वामी राया, माझ्या आयुष्यात जे काही घडतंय ना, ते फक्त तुमच्या इच्छेनंच घडतंय. मला फक्त ते सहन करण्याची आणि त्यातून मार्ग काढण्याची बुद्धी द्या. माझे हात नेहमी सत्कर्मासाठी राहोत आणि माझ्या मुखात तुमचे नाव अखंड राहू द्या. बाकी जे माझ्यासाठी योग्य आहे ते तुम्ही नक्कीच द्याल याची मला खात्री आहे. स्वामींना हे नका सांगू की संकट किती मोठी आहेत. संकटांना हे सांगा की माझे स्वामी किती मोठे आहेत. स्वामी, तुम्ही मला आजचा दिवस दाखवला याबद्दल धन्यवाद. आज कोणाबद्दल वाईट बोलू नका, कोणाचा अपमान करू नका, कोणाला दुखवू तर अजिबात नका. मी जे काही करत आहे ना, ते सगळं स्वामींच्या चरणी अर्पण आहे. पण जर तुम्हाला घरात पूजा करायची असेल तर सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा. देवाऱ्यात किंवा एका पाटावर स्वामींचा फोटो ठेवा. त्यांना सुगंधी अगरबत्ती, फुले अर्पण करा. मनात फक्त एकच भाव ठेवा, स्वामी, हे घर तुमचं आहे, तुम्ही येथे मालक म्हणून या. ज्या घरात अहंकार नसतो आणि प्रेम असतं तिथे स्वामी कायमचे वास्तव्याला येतात. आज दिवसभर मनात श्री स्वामी समर्थ या नामाचा अखंड जप चालू ठेवा. कोणाशीही वाद घालू नका. जर कोणाला मदतीची गरज असेल तर ती मदत स्वामींची सेवा समजून करा. स्वामींना पिठलं भाकरी आणि कांदा खूप आवडतो. जर शक्य असेल तर उद्या हा साधा पण प्रेमाचा नैवेद्य दाखवा. स्वामींना पंचपक्वानं नको आहेत, त्यांना तुमचा भाव हवा आहे. आपल्या हातून कळत न कळत झालेल्या चुकांबद्दल स्वामींशी संवाद साधणं ही सर्वात मोठी भक्ती आहे. स्वामींकडे काहीही लपून राहत नाही, पण जेव्हा आपण स्वतःहून आपली चूक मान्य करतो तेव्हा त्यांचा आशीर्वाद क्षमा बनून आपल्या पाठीशी उभा राहतो. स्वामींच्या समोर आपलं मन मोकळं करा. स्वामींच्या समोर बसल्यावर काहीही लपवू नका. आपण जगासमोर मुखवटा लावू शकतो, पण त्यांच्यासमोर आपण आरशासारखे स्वच्छ असायला हवं. त्यांना सांगा, स्वामी, माझ्याकडून ही चूक झाली. रागाच्या भरात मी चुकीचं बोललो किंवा कोणाचं मन दुखावलं. मला माहिती आहे की हे चुकीचं होतं. मी ही चूक मान्य करते. अनेकदा आपल्याला आपली चूक समजते, पण आपला अहंकार ती मान्य करू देत नाही. स्वामींना सांगा की माझा हा अहंकार गळून पडू द्या, मला नम्रता द्या. जेव्हा आपण स्वामींसमोर नतमस्तक होतो तेव्हा आपल्या चुकांचे ओझे हलकं होतं. केवळ सॉरी म्हणून चालत नाही, तर ती चूक पुन्हा न करण्याची शक्ती मागा. स्वामींना म्हणा, स्वामी राया, माझ्या हातून पुन्हा कोणाचे मन दुखावले जाऊ नये अशी मला बुद्धी द्या. माझ्या विचारांत आणि कर्मात शुद्धता येऊ द्या. माझ्या जुन्या चुकांचे डोंगर तुमच्या चरणी अर्पण करते. मला यातून मुक्त करा. कधीकधी आपल्या चुकांमुळे आपल्याला संकटांना सामोरं जावं लागतं. अशावेळी घाबरू नका. स्वामींना सांगा, स्वामी, माझ्या चुकीची शिक्षा भोगण्याची ताकद मला द्या, पण त्या काळात माझा हात सोडू नका. तुम्ही सोबत असाल तर मी कोणत्याही संकटातून सुखरूप बाहेर पडेन. स्वामी आपल्या आईसारखे आहेत. जशी आई मुलाच्या 100 चुका माफ करते, अगदी तसंच स्वामीही आपल्याला माफ करतात. पण अट एकच आहे, आपल्याला खरा पश्चाताप हवा आहे. आजच्या प्रकट दिनी जुन्या सर्व चुकांचा विचार सोडून द्या. स्वामींना सांगा, आजपासून मी एक नवीन आणि चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न करेन. स्वामींना तुमची प्रगती बघायला आवडते.
तुमचं रडणं नाही आहे. त्यामुळे चुकांमधून शिका आणि पुढे चला. स्वामी म्हणतात, तू चुकलास तरी चालेल, पण चुकूनही माझा हात सोडू नकोस. मी तुला सावरीन आणि पुन्हा सन्मार्गावर आणेन. स्वतःला एकच सांगायचं, घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. जेव्हा प्रत्यक्ष स्वामींची शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे, तेव्हा भीती कशाला? शंका सोडून द्या. स्वामी तुमची नौका पार करणारच. स्वामींचं रूप आणि लीला मानवी बुद्धीच्या पलीकडे आहेत. ते आठवण काढताच धावून येतात. तुमच्या आयुष्यात जी गोष्ट तुम्हाला आज अशक्य वाटत आहे, ती स्वामींच्या कृपेने शक्य होईल. हा फक्त विश्वास ठेवा. जिथं स्वामींचा पाय आहेत, तिथे कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. जशी आई आपल्या मुलाचं भविष्य घडवते, अगदी तसेच स्वामी स्वतःच तुमच्या नशिबातील रेषा बदलण्याची ताकद ठेवतात. त्यामुळं विनाकारण काळजी करू नका, संयम सोडू नका. स्वामी तुमच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहेत. आज घरात एक दिवा अखंड तेवत ठेवा आणि स्वामींच्या फोटोसमोर बसून तारक मंत्र म्हणा. स्वामींना मनापासून सांगा, स्वामी, हे घर तुमचं आहे. तुम्ही येथे कायमचे वास्तव्यास या. जिथं श्रद्धा असते, तिथे स्वामी स्वतःहून येतात. त्यांना वेगळं आमंत्रण द्यावे लागत नाही. आज एक संकल्प करा, मी आजपासून तक्रार नाही करणार. तक्रार करणं बंद करेन आणि समाधानी राहीन. दुसऱ्याला मदत करणे हीच खरी स्वामी सेवा आहे. उद्याच्या दिवशी किमान एका गरजू व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणा. स्वामींचा प्रत्येक भक्त हा समान होता. तुम्ही स्वतःला कधीच कमी लेखू नका. तुमच्या कष्टाचं फळ स्वामी नक्कीच देतील. दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने करा. बघा, तुमचं अर्ध टेन्शन कसं दूर होतं आहे ते. स्वामींना तेच लोक आवडतात जे कष्ट करतात. तुमचं स्वप्न काहीही असू द्या, मुलांचं शिक्षण, स्वतःचा छोटा व्यवसाय किंवा घराची प्रगती, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. स्वामींचे आशीर्वाद त्याच पावलावर पडतात जी पावले ध्येयाकडे चालत असतात. स्वामी समर्थांनी नेहमी भक्तांना संयम राखायला शिकवलं. जर आजची तुमची परिस्थिती कठीण असेल, तर समजा की तुमची परीक्षा सुरू आहे. श्रद्धा आणि सबुरी हे 2 खांब तुमच्या आयुष्यात असतील तर कोणतंही वादळ तुम्हाला हलवू शकणार नाही. स्वामींनी कधीच सांगितलं नाही की हात बांधून बसा. त्यांनी सांगितले, कर्म करा. आपण अनेकदा छोट्या अपयशाने खचून जातो, पण लक्षात ठेवा, स्वामींचं प्रकट होणं हेच एक प्रतीक आहे की अंधारानंतर प्रकाश येतोच. तुमच्या मनात जर भीती असेल तर ती स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि आत्मविश्वासाने कामाला लागा. शेवटी इतकंच सांगेन, स्वामी तुमच्या मूर्तीत नाही आहेत, ते तुमच्या विश्वासात आहेत. जेव्हा तुम्ही म्हणता श्री स्वामी समर्थ, तेव्हा तो आवाज ब्रह्मांडात घुमतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणा एका निराश मनाला पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळेल. तुमच्या सगळ्यांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.